सो इन शॉर्ट आता आपण बघूया की लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने वर्क करते. लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी पहिली तुमची फ्रिक्वेन्सी, तुमचं व्हायब्रेशन चेंज होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे जी लिस्ट आहे, तुमचे जे ड्रीम्स आहेत, गोल्स आहेत, त्याच्यावर काम करण्यासाठी तुमचा स्वतःवर पहिला विश्वास असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग तुमचे व्हायब्रेशन, तुमची फ्रिक्वेन्सी या युनिव्हर्स बरोबर मॅच झाली पाहिजे. त्याचबरोबर नेहमी स्वतःला अपग्रेड ठेवा, अपडेट राहा. का बरं? कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते, तर त्या गोष्टीवर, त्याच्या लर्निंगवर इन्व्हेस्टमेंट करायला तयार राहा. विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काही मिळणार नाही. कारण तुमची ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये मल्टिपल रिझल्ट देणार असते. सो आपण आता पाहिलं लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ते कशा पद्धतीने वर्क करतं. मी बरीच तुम्हाला उदाहरणं दिलीत. त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल, की येस, कोणीतरी का बरं आधी आपल्या डोक्यावर हॅमर केलं नाही? का बरं आधी मला या गोष्टी कळल्या नाही? त्यामागचं एकच रिझन असतं, की प्रत्येकाला एखादी गोष्ट त्याच्या योग्य वेळेलाच मिळत असते आणि त्यासाठी हे युनिव्हर्स तुम्हाला तशा प्रकारचे संकेत, मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतं. पण कळत-नकळत आपण त्या गोष्टींकडे इग्नोर करतो आणि त्या गोष्टी मग राहून जातात. पण आपण म्हणतो ना, लेट का होईना, पण त्या गोष्टीच्या त्या गोष्टीपर्यंत आपण आलो. ते सुद्धा काही कमी आहे का? ऑब्व्हियसली नाही. सो आजपासून तुम्हा सगळ्यांना या लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम करायचंय. आज जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती मागा. त्याचबरोबर बिलीव्ह ती तुमच्या आयुष्यात ऑलरेडी आलेली आहे किंवा तुम्हाला मिळणार आहे, मिळालेली आहे. अशा प्रकारे तुमची बिलीव्ह सिस्टम तयार करा आणि ती गोष्ट आत्ता तुम्ही त्या गोष्टीचा आनंद उपभोगताय. तुमच्या घरी आहे ती गोष्ट किंवा तुमचे जे जे काही गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, ते फुलफिल झालेले आहेत, मिळालेले आहेत. अशा पद्धतीने ते फील करा. तो आनंद एन्जॉय करायला सुरुवात करा, सेलिब्रेट करायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की येस, आस्क, बिलीव्ह, फील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्रॅटिट्यूड. या परमेश्वराचे आभार माना, की ती गोष्ट तुमची पूर्ण झालेली आहे. मग बघा, कोणीही तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून अडवू शकत नाही. ठीक आहे? क्लिअर आहे? येस. आता तुमचे काही क्वेशन्स असतील, तर तुम्ही विचारू शकता. मी म्यूट करते तुम्हाला. थोडंसं फास्ट विचारा. ओके. सेशन कसा वाटला? काही क्वेशन, क्वेरीज आहेत का? विचारा. येस, अनम्यूट केलेला आहे, चेक करा. केलेलं आहे. हां. हो, हां, हो. वैशाली मॅडम बोला. मस्त, छान. मी श्रीमंत बनण्यासाठीच जन्मलेली आहे. येस, आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम येस. हेल्दी. हां, नुसतं हां. पैसाच नाही तर तुम्हाला जे हवंय. आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ हेल्दी. आधी सुद्धा हे आलं होतं, हां, पण मी ते म्हणजे टाळलं. ते आता परत आलं. ओके. आपल्यात छान. आणि मग चला, आता कळालं की क्लिक झालं युनिव्हर्सने मला. आपल्या सगळ्यांना ती पॉवर दिलेली असते, सगळ्यांना. पण म्हणतात ना, आपल्यामध्ये काय आहे ते आपल्याला कधी-कधी कळत नसतं. हां. येस. क्लिक झालं मला तुमच्यामुळे. थँक यू. थँक यू सो मच. येस, काही क्वेशन्स, क्वेरी असतील तर विचारा किंवा सेशन कसा वाटला ते पण सांगू शकता. सुंदर. येस, नेक्स्ट कोण आहे मस्त. बघा? छान. मॅडम मी दिवा घेतला. हा, ओके. वंडर लॅम्प. आता आपण याच्याबद्दल नको बोलू. आपण मी जे विचारते ओके, त्याच्याबद्दल. ओके. मग मी ठीक आहे? सांगितलं हां, घेतला म्हणून. हां. ओके, ओके. ओके. कश्मीरा माळी बोला. नुसतं खूप छान नका करू, ॲक्शन घ्या. अनम्यूट करा. आपल्या स्वप्नांवर काम करा, फॉलोअप करा. हो मॅडम, मी माझं स्वप्न पूर्ण करत होते. जसं काय माझं YouTube चॅनल माझं स्वप्न होतं. म्हणजे खूप लहानपणीपासून मला मी ते बघितलेलं, की मला हिरोईन व्हायचं असं. असं स्वप्न बघितलं आणि मग मला एनलाइटमेंट झालं, की मी YouTube सुरू करते. आणि YouTube सुरू झालं आणि मग थोड्या दिवसांनी ते डिलीट झालं. म्हणजे 2.5 वर्ष मी बरंच काम मेहनत घेतली त्याच्यासाठी. एकदम तर ठीक पॉझिटिव्हली आहे. आणि एकच एकदम मी मिनिट. कोर्स आता वगैरे आता ते नको बोलूया आपण. मी काय म्हणाली, की तुमच्या स्वप्नांवर काम करा. प्रत्येकाने आपल्या स्वप्नांवर काम करा. त्याचा पाठलाग करा. येस, अंजली मॅडम बोला.
हा माझी झोपेची मी 2 दिवस गोळी नाही घेतली झोपेची. अरे अरे. वा, व्हेरी गुड. तेच मला खूप खूप त्याने आभारी. ऍक्शन घेतलीये, पण नाही झोपेची गोळी घेतली तर काही त्रास झाला का तुम्हाला? नाही पहिल्या दिवशी मला छान झोप लागली, रात्री थोडी नाही लागली, पण लागेल. मी क्लॅप थोडी करा चला सगळ्यांनी. त्याच्याबद्दल खूप आभारी आहे तुमची मी. बरं, मी झोपायच्या आधी मेडिटेशन आहे ते ऐका. ते मला नाही आहे. मी शशिकांत गडूला पण विचारलं, झोपेच्या अगोदरचं नाही आहे माझ्याकडे. सगळे नाही, मॉर्निंगच नाही, आहे. झोपेच्या आधी नाही, कुठलंही मेडिटेशन ऐकायचं. अच्छा चालेल, चालेल. पण त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. कारण मला ते पाहिजे होतं मेन. आणि गोळी 2 वर्ष नाही 5 वर्ष चालू होती. मी फाईल बघितली. त्या फाईलवर 5 वर्ष चालू होती. हा, त्या Thank त्या गोळ्यांना हिलिंग करा, की आतापर्यंत तुम्हाला खूप मदत केलीस. मला झोप लागत होती तू घेतल्यामुळे, पण आता मला तुला कमी करायचं आहे. आता मात्र मी या नॅचरल पॉवरवर, या युनिव्हर्सवर माझा खूप विश्वास असल्यामुळे आता मी त्या सगळ्या गोळ्या हळूहळू बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. नाही मी पाणी घेते, तिथे जाते, ती गोळी हा. घेते. थोडंसं उजव्या पाणी घ्या, त्या पाण्याला अफर्मेशन द्या आणि म्हणा हे पाणी प्यायल्यामुळे मला आरोग्याचा लाभ झालेला आहे. सगळे सिम्बॉल्स टाका त्याच्यावर आता छानपैकी, कारण आपण रेकीच्या लेव्हल 2 मध्ये आहोत. त्यामुळे सगळे सिम्बॉल्स टाका आणि म्हणा की आता मला खूप छान मी हेल्दी झालेले, मला चांगलं आरोग्य मिळालेलं आहे. येस, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू सो मच. नेक्स्ट कोण आहे बरं? लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला अट्रॅक्ट करतंय का? हा करते, खूप बरं, करते. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांचे. करते लॉ ऑफ कॅमेरे अट्रॅक्शन. ऑन आहेत, त्यांनाच लॉ ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्ट करणार. बरं. येस, दीप्ती मॅडम काय बोलाल मॅडम. लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल? ऍक्च्युली मॅडम याच्यावरती माझा खूप विश्वास आहे की हे असं होतच नक्कीच, जे आपण स्वतःहून विचार करतो. मॅम मी एक हे शेअर करू का माझा अनुभव? येस येस, शुअर. ऍक्च्युली मॅम साधा सिंपल अनुभव आहे. जो तुम्ही आता साडीबद्दल जे बोललात, तर माझ्या बहिणीचं आता डिसेंबरमध्ये लग्न आहे, मामी बहिणीचं. सो माझी खूप अशी इच्छा होती की तिच्या लग्नामध्ये मला खूप चांगल्या ती पैठणी आणि ती पण नऊवारी घ्यायचीच आहे. पण एक असं असतं ना की खूप पैसे लागतील त्याच्यासाठी म्हणून. तर मॅम ते होईल नाही होईल. तर मॅम परवा माझ्या बहिणीने मला 12,000ची पैठणी दिली अशीच. मी बोलले ना तुम्हाला, कुठून येईल कसं येईल त्याचा विचार करायचा नाही. काही नाही, पण माझी इच्छाशक्ती खूप होती की नाही मला ती पैठणी हवीच आहे, पैठणी घ्यायचीच आहे. सो त्या बहिणीने मला स्वतःहूनच सांगितलं, कारण मी तिच्या शॉपिंग मध्ये तिला मदत करते आणि ती आहे थोडीशी पैसेवाली, तर सो तिने स्वतःहूनच दिली. तो आता मला येस, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. आता माझा जर तुम्हाला मी म्हणाली असती ना की कसं येईल कुठून येईल याचा विचार करायचा नाही, तर तुम्ही मला वेड्यात काढला असता. बरोबर ना? ऍक्च्युली हे पण असं झालं. आता हे उदाहरण आपल्या समोर बघा. आता हो. ह्याच्यापेक्षा अनेक उदाहरणं मी बघितलेत आपल्या माझ्या बॅचमधून. बाबतीत आहे, पुष्कळशे आहे. मॅडम मला थोडं बोलायचं आहे. ऐकू द्या ना आधी हा, सगळं. बोला ना हॅलो. रुपाली. हा, नाही मुलीच्या बद्दल विचार केला होता. बऱ्याच गेला आठवडा खूपच क्रिटिकल गेला. पण आता म्हणजे कालच ती जाऊन बेबीसिटिंगला मुलाला ठेवायचं पण बघून आली. म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होतंय. मी तिला जसं सांगत तसं तशी ती करते. त्यामुळे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे तिला म्हटलं सतत पॉझिटिव्ह विचार कर आणि त्याच्या मार्गाने चालायला शिक. तर तिने केलंय. खूप बरं वाटलं. बघा, आई मुलीला सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शन. आताचे यंग जनरेशनला हे सांगायची गरज जरुरी आहे. पडतेय. खूप छान. खूप खूप आवश्यक डिप्रेशन आहे. मध्ये गेली होती ती. जिची आई एवढी स्ट्रॉंग असेल तर ती मुलीला किती स्ट्रॉंग करेल विचार करा. खूप छान, थँक्यू थँक्यू. खूप सुंदर. येस, कोण बोलतंय आता? बोलायचं पण आहे, रिॲक्ट पण व्हायचंय, नुसतं माझं ऐकायचं नाहीये. तर मला कळणार तुमच्या माइंडमध्ये काय क्वेरीज चालल्यात. मॅडम, येस, बोला. सध्या आमचं सेलिब्रेशन संडेला आहे, इकडेच आहे कॉलनीमध्ये, ऑफिसमध्ये. तर त्याचं जरासं टेन्शन होतं, हा, कसं होईल. पण आता तुम्ही सांगितलं ना, आतापासूनच सुरुवात. खूप छान येस. सेलिब्रेशन झालंय, सगळ्यांनी एन्जॉय केलंय आणि ते विश्वासाने बोलणार आहे. लगेच रेकी देऊन टाकायचं, हील करायचं की कसं झालंय व्हिज्युअलाइज करायचं. सगळे ओके. सिम्बॉल टाकायचे. झुणार जिथे पण कुठे टाकायचं. फंक्शन आहे त्या हॉलला त्या जागेला हील करून टाकायचं. ओके. झुणार पण टाकायचं का मॅडम? सगळे सिम्बॉल झोनारने सगळी निगेटिव्हिटी काढून टाकायची. ओके. अँटी क्लॉकवाईज हात फिरवून. ओके. आता तुम्हाला एवढे छान सिम्बॉल दिलेत, तरी काय असेच दिलेत का तुम्हाला? नाही. मॅडम, मला झुणारचं जरासं कळालं नाहीये, ड्रॉ कसं करायचं काय ते. बाकीचे व्हिडिओ बघा पुन्हा. अच्छा. येस, नेक्स्ट कोण आहे बरं? मॅडम प्राची त्याच्यात अजिबात काजळी प्राची लागली मॅडम नाही बोला. हं. प्राची किनी. मॅम मला लॉ तर ऑफ खूप अट्रॅक्शन काम बोलायचं करतं असतंय, का? भरपूर काम करते.
तुमच्यासाठी काय केले लॉ आय ऑफ बिलीव्ह अट्रॅक्शनने? मी तुम्हाला लास्ट इयर जे बोललेली ते की मी जेव्हा खूपच आजारी क्रिटिकल कंडिशनला होती, येस 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 लिटरली क्रिटिकल, त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शननेच खूप काम केलेलं आहे. येस येस एक्झॅक्टली. म्हणजे करते म्हणजे आता मला ते करिअर मध्ये अप्लाय करायचं आहे करिअरसाठी. सो आतापासून त्याच्या मागे सुरुवात करायची, म्हणून तुम्हाला बोलली की मला लॅपटॉप आता हवा आहे, म्हणून मी त्यासाठी मॅनिफेस्ट आता करायला सुरुवात केली. व्हेरी गुड. आणि आणखीन कोण होते बरे? ते कश्मीरा मॅडम. आता तुमचा चॅनल गेला ते गेला, त्याच्यामध्ये रडत बसायचं का? दुसरा नवीन चॅनल तयार करा ना. छोटे छोटे व्हिडिओ टाका, रील्स टाका, तुम्हाला जे आवडतं ते सगळं टाका. किती वेळ लागतोय 1000 व्ह्यूज यायला? काही जास्त वेळ नाही लागत. येस बोला. त्याच्यावरच आता तेच माइंड मध्ये नाही ठेवायचं, त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करायचं. हो गेलं मॅडम. तर गेलं. हो मॅडम. ऍक्च्युली Yes. माझं कसं आहे माहिती का, मला मॅडम रील्स वगैरे बनवायला खूप आवडते, पण मी ज्या ठिकाणी राहते ना तिकडचं वातावरण असं आहे ना की मी ते करू नाही शकत. म्हणजे माझ्यावर एक प्रकारचं बंधन सारखं आलेलं आहे. मग समजलं तिथे तुम्हाला? म्हणजे राहून माझी जे इच्छा जी तुम्हाला आहे चांगलं करता येईल ते करा. आपल्याकडे दोन्ही हो option तसंच ready ठेवायचे. दोन्ही ऑप्शन रेडी ठेवायचे. मला हे नाही करता आलं तर मी याच्यातून काहीतरी चांगलं करू शकेन. पण रडत नाही बसायचं, परिस्थितीला टॅकल करण्याचा प्रयत्न करायचा. हा ऑप्शन नाही तर दुसरा ऑप्शन. नेहमी 2 मास्टर प्लॅन रेडी ठेवायचे आपल्याकडे. एक नाही जमलं तर दुसरा. केव्हा ना केव्हा तरी तो जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा त्याच्यावर काम करा. तोपर्यंत हळूहळू आपलं काम करत राहायचं, कोणाला सांगायचं नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप. राईट. योग्य वेळ आली की बरोबर सपोर्ट न करणारे सुद्धा सपोर्ट करतात. येस ऑर नो? येस येस. मग आता आणखीन एका बॅच मधल्या नाही बोलू शकत मी तिला. आधी खूप जुनी माझी ऑफलाईन मधली ती आहे स्टुडंट. त्या स्टुडंटचं सांगते तुम्हाला. तिला ना किचन मधले व्हिडिओ बनवायला फार आवडायचे, स्वयंपाकाचे वगैरे रेसिपीज. पण नवऱ्याचा अपोज होतो की नाही, तू व्हिडिओ नाही बनवायचं, तू काय ते मीडियापर्यंत किंवा ते सोशल मीडियावर तू नाही जायचं. तर तिला ते आवड होती. ती काय म्हणाली, मी काय माझा फेस नाही दाखवते, काय नाही दाखवते, मी फक्त व्हिडिओज बनवते ना, छान छान रेसिपीज ज्या मला येतात त्या दाखवते लोकांना. आणि माझा उद्देश एकच आहे, जे मला येते ते दुसऱ्याने द्यावं. तिचा असं कुठे उद्देश नव्हता की तिने तिथून पैसे कमवावे वगैरे, असं काही नव्हतं. तर तिने तिचं चॅनल चालू केलं नवऱ्याला न सांगता. आणि जेव्हा तिचे 5,000 का 5 लाख असे काहीतरी व्ह्यूज गेले, तेव्हा ते तिच्या नवऱ्याला 1-2 व्हिडिओ मिळाले त्यातले. आणि मग तिला म्हणाले, अगं तू हे कधी केलं? मी नाही सांगितलं तरी. तेव्हा तिचं युट्यूबवरून छान इन्कम जनरेट झालं होतं. मग मला सांगा, इन्कम जनरेट झाल्यानंतर कशाला आपले हसबंड नाही म्हणतील? आणि नाही म्हणायला ते काय अयोग्य आहे का? चांगलंच आहे. विदाऊट फेस, तिने चेहरा न दाखवता एवढं सगळं केलं. आता मला सांगा, युट्यूबवर काय काय करता येतं? आपला चेहरा कोणी न बघता सुद्धा व्ह्यूज, आपल्याला सबस्क्राईब मिळतात की नाही मिळतात? करणाऱ्याला सगळं करता येतात, न करत्याचं वार शनिवार. बरोबर ना? तुम्हाला जर YouTube मध्येच करिअर करायचं असेल तर बरंच काय काय ऑप्शन आहे. काहींना वेळ नसतो. आता मी एवढे व्हिडिओ नाही टाकू शकत. मला जसं जमतंय तसं मी टाकते. पण माझं ते करिअर आहे का? नाही. माझं करिअर काय आहे? माझं प्रोफेशन काय? मला क्लासेस घ्यायचं. पण त्याच्यातून जेवढा वेळ मिळतो तेवढे मी छोटे-मोठे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते. कारण त्या एका व्हिडिओसाठी त्याच्या मागची किती खटाटोप असते ते सगळ्यांना माहिती असते. बरोबर ना? सो ते खायचं काम नाहीये. नॉट इझी वर्क. ओके. सो आता पुन्हा आपण येऊया लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून कोण आपल्या जीवनामध्ये हे बदल करणार आहे बरं? प्रामाणिकपणे सांगायचंय मला. जसं की अंजली मॅडमने एक ऍक्शन घेतलेली आहे. येस, वैशाली मॅडम आहेत. वैशाली सिस्टर्स बोलू शकते मी. बनसोडे सिस्टर्स. व्हेरी गुड. किती छान आहे ना दोन्ही बहिणींचं ट्युनिंग. खूप छान. ओके, नेक्स्ट कोण आहे बरं? मॅम बनसोडे नाही, बनसोडे आणि अहिरे. ओके ओके ओके. मिसेस बनसोडे आणि मी अहिरे. ओके, अहिरे. वंदना नांदे मॅडम बोला. काय करणार आहात? नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? हॅलो. हा. नेक्स्ट पॉझिटिव्ह विचार करणार. मी काय म्हटलं मॅडम, नुसतं पॉझिटिव्ह विचार करून होतं का काय? त्याच्यावर काम पण करणार मॅडम.
येस येस, ऍक्शन घेतल्यानंतर कामं होतात. ठीक आहे ना? नाहीतर दिवसभर हो. मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे. अरे बोल ना, मी छान झालीये, मी छान झालीये, मी छान झाले, मी हेल्दी आहे, हेल्दी आहे. ऍक्शन घे. मग आपली ऍक्शन कशी कळणार? की जी कामं मी करत नव्हती ती मी आता करायला सुरुवात केली आहे. त्याच्यातून कळतं मी हेल्दी आहे. ओके? येस. सो टेक ओके. ऍक्शन. आता तुमची नेक्स्ट ऍक्शन काय असणार आहे वंदना मॅडम? नेक्स्ट ऍक्शन तर माझं पार्लर आहे. त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आहे. येस, व्हेरी गुड. आहे खूप चांगलं चाललंय. पार्लरच्या गल्ल्याला हील करा. रोज चोकुरे सगळे सिम्बॉल्स टाका त्याच्यावर छानपैकी. त्या जागेला हील करा. जागेची एनर्जी वाढवा. खूप सारे अच्छा. क्लायंट्स माझ्या पार्लरमध्ये आलेले आहेत. हे रोज व्हिज्युअलाइज करायचे तुम्हाला. हो ते रोजच करते. येस, व्हेरी गुड. येस, सरिता शेले मॅडम बोला. हॅलो येस, बोला. मॅडम, नमस्ते. मी पण रोज व्हिज्युअलाइज करते सगळ्या गोष्टी. मला हे शिकायचंय, ते शिकायचंय, सगळं अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते. जसं की तुम्ही प्रवास सांगितला, व्हिज्युअलायझेशन करायचं. मला घर घ्यायचंय स्वतःचं. ते व्हिज्युअलाइज करते. माझी मुलं सुद्धा म्हणतात, मम्मा आपण असं बंगला बघायचा, असं बांधायचं. मी त्यांना नाही सांगत, नाही आपली एवढी परिस्थिती नाही, आपण हे नाही करायचं, असं नाही सांगत. हा Yes. घ्यायचं पण ह्या हा. आपण घ्यायचंच आहे. नाही बोलायचं नाही कधी. कधी कुठली गोष्ट आपल्याकडे लकीली येईल हा बाय गॉड ब्लेसिंग आपल्याला माहित नाही. हा ते येणारच आणि आपल्याकडे. आपण स्वतःहून नकार द्यायचा नाही कधीच. हो हो. त्याला खूप छान. स्वरा रासम बोला. हा, स्वरा मॅडम कुठे आहेत? घरी आहात की कुठे ऑफिसमध्ये आहात? मी घरीच आहे आता सध्या. मी Okay. पण बिझनेस स्टार्टअप करायचा विचार करते. व्हेरी तर गुड. आता पॉझिटिव्ह थिंक सुरुवात करतेच आहे. तर मला क्लाउड किचन करायचा, फूड बिझनेस, त्या दृष्टिकोनातनं डिटेल्स काढणं वगैरे, स्वप्न बघणं आणि ती त्यात उतरली असा मी विचार करते आहे. आणि येस, ती व्हेरी गुड. उतरणारच आहे. व्हेरी गुड. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅम. छान, खूप छान. येस, वैदेही मॅडम, वैदेही पिल्लई. आवाज आ रही है मैडम? मराठी, हिंदी, कौन से लैंग्वेज में कंफर्टेबल हो आप? यस, वैदेही मैडम आवाज आ रही है? ओके. वैदेही मॅडमने व्हिडिओ ऑन करून ठेवलाय, फक्त त्या गायब आहे. ओके, ऑफिसमध्ये. ओके ओके मॅडम, नो प्रॉब्लेम. ओके. चलो, ऑफिसमध्ये आहेत त्या. ऑफिसमधून सुद्धा ऐकतात. किती छान. व्हेरी गुड. सो इथे आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन संपलेलं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही संपलेलं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू आहे. आपला सेशन संपलेला आहे. ठीक है ना? सो हाउ टू इंक्रीज ऑनलाइन बिजनेस. ऑनलाइन बिजनेस इंक्रीज करने के लिए क्या करना है आपको? क्या बिजनेस है आपका, वो पहले बताइए मुझे. मैं आपसे बात करूंगी, फिर बात करने के बाद मैं आपको बोलूंगी. ठीक है ना? यस, क्योंकि आपका बिजनेस पहले मुझे पता होना चाहिए एग्जैक्टली क्या है, फिर उसके ऊपर मैं आपको बोलूंगी क्या करना है आपको. ओके मॅम, हाँ बोला ना. हा मी ऍक्च्युली मी खूप बिलीव्ह करते लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये. गंगा बोलतीये. हाँ हाँ हा, जसं की फॉर एक्झाम्पल मला ना माझं स्वतःचं कार पाहिजे होतं, ते माझं झालं. मला माझं स्वतःचं घर पाहिजे होतं, ते झालं. आणि ते घर पण असं पाहिजे होतं की विदाउट बँक लोन, विदाउट इंटरेस्ट. अँड बाय गॉड्स ग्रेस जे आहे युनिव्हर्सला, ते मला भेटलं. आणि विदिन 7 इयर्स आय विल बी कम्प्लिटिंग दॅट मनी, जे पण आपल्याला खतम करायचं आहे. वाव, ग्रेट. हा, आणि ते आता त्याचे सगळ्यांनी फक्त 3 क्लॅप इयर्स करा राहिले. मॅडमसाठी. खूप छान. कारण आपण जेव्हा इतरांसाठी क्लॅप करतो ना, तेव्हा हे युनिव्हर्स आपल्यासाठी क्लॅप करण्यासाठी बऱ्याच लोकांना ठेवत असतो. येस, खूप छान. आणि हे 2019 मध्ये मी केलं होतं स्टार्ट, जे लॉकडाऊन मध्ये होतं. तेव्हा माझ्याकडे ही अपॉर्च्युनिटी आली अँड आय ग्रॅब दॅट. ते Okay. मला म्हणजे घेतलं मी. आणि मी नेहमी विचार करायचे की मला घर घ्यायचंय, पण मला तसं पाहिजे की इंटरेस्ट नाही पाहिजे, माझे पैसे एक्स्ट्रा वेस्ट नाही जायला पाहिजे. ते माझ्या डोक्यात खूप असायचं नेहमी. आणि ते मला भेटलं. तो मला ते खूप अट्रॅक्ट करतं की दॅट हॅपन्स विथ अस.
आणि आता मी ना ऑर्गॅनिक सोप्स, ग्रॉसरीज त्याचा बिझनेस स्टार्ट केला आहे. दॅट इज ऑनलाईन. तर ओके. त्याच्यासाठी मला थोडंसं हेल्प करा. म्हणजे येस काय येस गाईड शुअर 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 आय विल हेल्प यू. आणि तुम्ही ऑनलाईन तुमचा बिझनेस काय आहे ते बघून मग मी तुम्हाला हेल्प करेन. मी अच्छा, त्या पर्सनला तुम्हाला त्यांची ओळख करून देईन पुढे काय करायचं ते. अच्छा. आणि तुम्ही बोलले होते कन्सीव्ह होण्यासाठी सेशन येस येस असणार आहे का? डेफिनेटली. आपले हे लेवल 3 लेवल 2 जरा फिनिश होऊ देत. मग एंजलचा माझा क्लास संपला की तुमचा तो 2 दिवसाचा सेशन मला लक्षात आहे मी घेणार आहे. थँक यू. येस येस श्री शुअर. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. ओके. सो आपण आता इथे थांबूया. बरेच वाजलेत. सगळे इथे थांबलेत तुम्ही. थँक्यू सो मच. येस. तो काम करा आता या लॉ ऑफ अट्रॅक्शनवर. नुसतं लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलून होत नाही तर ते अट्रॅक्ट करावं लागतं. ओके. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.